तुम्ही आय डोंट नो हाऊ टू से दिस, म्हणजे इफ यू आर भक्ती मार्ग म्हणेन मी, त्या मार्गावरती हा पण तुम्ही थोडेफार असाल, देन यू विल बी अ लॉट कनेक्टेड विथ बोथ ट्राय ओरिजिन अँड दिस, बिकॉज यू हा हॅव अ हा bit of faith in that also, and then you are learning something new and you are able to connect the two together in your head, because we are all very logical people nowadays. Analytical mind आपलं जास्त ऍक्टिव्ह आहे. पण मग ते दोन्ही जेल जेव्हा होतं तेव्हा ते कुठेतरी तुमच्यामध्ये थोडंफार चेंजेस नाही, करून आणतं. नक्कीच एक्सपिरियन्स मी केला आहे प्रेरणा. असं नाही की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. म्हणजे 10 दिवसाचे वर्कशॉप्स केलेले आहेत मी. 12 दिवसाचे वर्कशॉप्स आणि उत्तर काशीमध्ये किंवा ऍक्च्युअल बनारसमध्ये. आणि प्रत्यक्ष जेव्हा आपण गुरूंच्या बरोबर किंवा टीचर्स मार्गदर्शकांच्या बरोबर आपण साधना करतो, त्याचा एक वेगळाच इफेक्ट असतो. पण 3 दिवस मला खूप कमी वाटतं आणि खूप एक 10 इंटेन्स. दिवसाचं करा आता. हा म्हणजे मलाही विचारलं तर कमीच आहे. पण पण काय आहे की त्याला एक वेळ व्यवस्थित जर ऑर्गनाइज्ड केलं ना, तर तिथले जे स्माईल मोमेंट्स आहेत ना, ते तुम्ही घेऊन जाता आणि पुढं ते तुम्हाला हे करतात. ओके. आता सध्या आपण 3 दिवसावर घेतोय, नंतर 5 दिवसाचं होईल, नंतर हम्म, 21 दिवसाचं होईल. आय एम प्लॅनिंग ऑल्सो 21 days. पण त्यासाठी तुमची जे त्या डायमेन्शनला ओपन होण्याची तयारी पाहिजे. दॅट इज द थिंग. हो. आपण 21 दिवसाचा कदाचित साचीमध्ये ठेवू, जिथं हम्म, ओपन सगळं असेल. दॅट इज द थिंग. बट हळूहळू स्टेप बाय हम्म. स्टेप. आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्ही ज्या वेळेला, दॅट इज द सत्संग ऍक्च्युली, हे सांगायला हरकत नाही, दॅट इज द सत्संग है ना. ट्राय ओरिजिन हो. स्माईल सत्संग. ओके. तर हम्म. फेज मध्ये कंटिन्युअसली, आता तुम्ही कसं असताय, या 1 hour मध्ये ट्रायोजनच्या इन्फ्लुएन्स मध्ये असताय, ट्रायोजनशी कनेक्टेड असताय, स्माईलशी कनेक्टेड असताय. फुल नाही 20. नाही सर, असं कसं होऊ शकेल? मी सांगतो. नाही नाही, ऐकून हे घ्या. हम्म, कनेक्टेड सगळेच आहेत, पण त्याच्याशी तुम्ही काय असतं, तुम्ही तो विषय विषय तुमच्या समोर चालू असतो. अँड व्हेन देर इज अ टाइम पिरियड ना, 1 hour नंतर तुमचं असतं, नंतर तुम्ही ज्याला कंटिन्युअसली 21 hours है ना, 7 त्रिक 21, आणि तो फेज कंटिन्युअसली यू आर इन दॅट कॉन्शियसनेस, देन देर इज अ अनादर चेंजेस. आता नाही म्हटलं तरी आपण, तुम्ही 1 तास 2 तास झाल्यानंतर, 4 तासानंतर, सकाळी उठल्यानंतर न कळत आपलं लक्ष इकडं तिकडं जात, न कळत जात है ना. पण ऑलवेज यू आर कनेक्टेड टू द स्माईल. असं नाही की स्माईलशी डिस्कनेक्टेड आहे, पण आपलं मन जे आहे ते बाहेर जात असतं बऱ्याच वेळा. दॅट इज द थिंग. ओके. सो दॅट इज द, हा, आणि फेज आहेत त्या. हम्म. ओके. मला काही दिवसापूर्वी असं रात्री जाग आली आणि असं कसं वाटलं माहितीये की म्हणजे आपल्या घरामध्ये आपण अ, अडगळ वस्तू कोंबून ठेवलेल्या असतात आणि कधीतरी ते साफ करायला घेतो. तसं आपल्या मनामधलं अ, काहीतरी साफ होतंय, म्हणजे अडगळ म्हणा, म्हणजे जे काही आपल्या नको असलेल्या निगेटिव्ह गोष्टी. पॉइंट्स विचार जे होते ते मन असं प्लस साफ. हा, असं मला एकदा रात्री जाग आल्यावर असं ऑटोमॅटिक जाणवलं आणि फार फरक वाटतोय मला. म्हणजे आय हॅव बिकम मोर ऑर्गनाइज्ड, मोर काम. माझी वर्किंग कपॅसिटी पण बरीच वाढल्यासारखी वाटते मला. अँड नो वे आय एम माय माइंड इज गेटिंग ब्रोकन विथ द थॉट्स. आय थिंक प्रत्येकाच्या साधनेमध्ये तो एक्सपिरियन्स असतोच, जेव्हा आपण मनापासून करतो ती साधना. आणि जर नसेल करत मनापासून, तर ते स्वतःचीच फसवणूक आहे. मग कशाला मग आहे ते खूप चांगलं होतं. मग त्या ह्या मार्गामध्ये आपण ज्या कारणासाठी येतो ते कारण राहतच नाही. मग साधनेसाठी ती साधना हेच कारण होऊन जातं, की त्या कारणात ते हा. कारण एक 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 फक्त निमित्त मात्र असतं. आणि त्या कारणासाठी आपण
ध्यानाकडे किंवा साधनेकडे वळतो, पण एकदा त्याची डेप्थ कळल्यावर ते कारण कुठल्या कुठे निघून जातं, त्याला असो नसो काही फरक पडत नाही. पण ते साधनं आणि मग तेच आयुष्य हवं असतं असं. आणि हा म्हणजे हम्म. प्रत्येकानं घ्यायचा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे नुसतं हो सांगून हो ऍब्सोल्युटली. आणि आपली प्रत्येकाची तो एक प्रत्येकाचा वेग असतो ना वेगळा वेगळा, की किती हो किती आपण घ्यायचं आहे, किती त्याचा वापर. कारण नुसतं ऍट नॉलेज लेवल त्याला काही अर्थ नाहीये. ते जर आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला ते वापरता यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी कॉन्शियसली प्रत्येक वेळेला वागणं आणि विचार करून वागणं. आणि परत नंतर म्हणजे असं सकाळची संध्या रात्री झोपतानाच आणि सकाळी उठल्यावर की बाबा हे राहू देत. आणि मग ते प्रत्यक्ष. सॉरी सर. Good. ठीक आहे. ओके. ओके. जस्ट एन्जॉय युअर स्माइल, है ना, ऑल ऑफ यू. ओके. सो सर तुम्ही हाऊ 21 इज युअर दिवस म्हटलं इंग्लिश? सर हा. तुम्ही 21 दिवस म्हटलं होतं, तर हा अजून किती दिवस चालणार आहे सर क्लास? 21 दिवस म्हटला होता, पण ते 21 दिवसात कम्प्लीट होतच नाही कधी आपलं. म्हणजे पुढे चालू राहील, आहे ना. अजून थोडा सिलेबस आहे. अजून एक 8 दिवस तरी लागतील आपल्याला. ओके. अजून 8 दिवस लागतील. ओके. आहे ना सगळ्यांना वेळ? हो हो है ना. अजून बॉडी शिकायचे आहे, रिलेशन्स शिकायचे आहेत. अजून एक 8 दिवसाचा प्लॅन आहे, है ना. कारण 21 दिवसात ते नाहीच होत, कधी कम्प्लीट नाहीच होत. है ना. त्यामुळे ते पण ते एक ठेवलेलं आहे आपण 21 डेज. ओके, गुड. अजून 7-8 दिवस तरी आपल्याला लागतील, जे कंटिन्युअस क्लास असेल पूर्ण व्हायला. कारण सिलेबस पूर्ण करणं महत्वाचं आहे, तुम्हाला रिअलाइज होणं महत्वाचं आहे, समजणं महत्वाचं आहे, हळूहळू जाणं महत्वाचं आहे, है ना. भरपूर फास्ट शिकून काहीच उपयोग नाही होणार, है ना. तर ते स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप. पण तुम्ही ह्या गेल्या 20 दिवसात शांततेची लेवल वाढली की नाही वाढली प्रत्येकाची? दॅट इज द क्रायटेरिया, है ना. म्हणजे शांतता फार महत्वाची. बाकीच्या गोष्टी आपोआपच होतील डेव्हलप. तुमच्यातली स्थिरता, शांतता हे महत्वाचं. आज आपण चक्रास लक्षात आले. चक्रास माइंड मेडिटेशन. ओके, यू कॅन हील दॅट चक्रास. मी परत परत म्हणतोय की अध्यात्म खूप सोपं आहे. अध्यात्म खूप सोपं आहे जर आपण प्रकृतीला बॅलन्स करता आलं तर. भौतिक जगामध्ये आपल्याला स्थिर होता आलं तर अध्यात्म खूप सोपं आहे. प्रॉब्लेम येतो तो भौतिक जगातच. जसं मगाशी आहे ना, प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन फार महत्वाचं. बरेच मोठे मोठे साधू संत, है ना, बरेच जे साधनेमध्ये अगदी तप जप खूप डीप लेवलला साधना आहे, ते सुद्धा कधी कधी व्यवहाराच्या जगामध्ये आले की मग त्यांना अस्वस्थता येते किंवा ते विचलित होतात. म्हणून व्यवहार तर सोडू शकत नाही. व्यवहार म्हणजे भौतिक जग तर सोडू शकत नाही. शरीराचे व्यवहार तर करावेच लागतात. शरीराचं कर्म करावं लागतं, मनाचं कर्म करावं लागतं आपल्याला. पण ते करत असताना स्थिरता असणं, साक्षीभाव असणं, ते फार महत्वाचं. त्याला प्रोफेसर म्हणतात रोल प्ले करणं. तुम्हाला जो गिवन रोल आहे तो रोल प्ले करत असताना, तुम्ही स्थिर असणं, साक्षीत्वात असणं, अगदी कॉन्शियसली असणं, जागृत असणं. म्हणून कर्म ठीक करायचं नाहीये, कर्ता ठीक असला पाहिजे. भगवद्गीता जो आहे किंवा अध्यात्म जे आहे ते कर्ता कर्म आणि क्रिया, है ना. कर्ता म्हणजे करणारा, कर्म म्हणजे जे केलं जातं ते, आणि ते कर्म सिद्ध होण्यासाठी जी क्रिया केली जाते. क्रियामध्ये फरक, कर्ता कर्म आणि किंवा जे आपल्याला साध्य होतं, ओके, क्रिया, ऍक्शन्स. तर कर्ताच जर व्यवस्थित असेल, विवेकी असेल, जागृत असेल, कॉन्शियस असेल, तर व्यवहार करतानाच क्लिअर केला असेल, तर डॉक्युमेंटेशन व्यवस्थित असेल, तर
अध्यात्म नुसतं फक्त आध्यात्मिक जग शिकवत नाही, तर भौतिक जगामध्ये पण तुमचा कर्तापणा कसा असला पाहिजे तो क्लिअर. तर जर असेल, ट्रान्सपरंट असेल, तर आपल्याला सफरिंग होणार नाही. तर हे कर्ता वर काम केलं पाहिजे. सो दॅट इज द थिंग. म्हणून एक सेंटेन्स लिहून ठेवा. सोल इज द डायरेक्टर. सोल इज द डायरेक्टर. माइंड इज द लीडर. लीडर. माइंड इज द लीडर. सांगितलंय घ्यायचं काय रे मी हे वाक्य? सांगितलं हे ते. मी हो अगोदर. हो मल्टिपल. आणि बॉडी इज द परफॉर्मर. एनर्जी इज द ऍक्टिवेटर किंवा ओके. सोल डायरेक्शन फार महत्वाचे आहे. अजून एक मी नेहमी सांगतो, बघा ते तुम्हाला सांगितलंय का? आपल्याला काय करावं वाटतंय ह्याच्यापेक्षा युनिव्हर्सला आपल्याकडून काय करून घ्यायचंय हे आपल्याला कळायला पाहिजे. है ना? चैतन्याला आपल्याला कडनं काय करून घ्यायचं हे कळायला पाहिजे. आणि ते जर समजलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागेल. आणि समजण्यासाठीच हे सगळे अध्यात्म आहे. सगळे ग्रंथ, ते वेद समजलं सगळे. तर काय म्हणतात, ते समजलं तर आपल्याला काय? मी काय ते समजलं तर आपल्याला तुम्ही फार म्हणालात की युनिव्हर्स युनिव्हर्स आपल्याकडनं काय करून घेत आहे हे जर समजलं आपल्याला तर मग, आणि काहीतरी म्हणालात तर ते ऐकून नाही आलं. हा काय म्हटलो मी? मलाच आठवत नाही आता सध्या. ते आपण इतकं कधी आपल्याला काय नाही, ते करायचंय ह्याच्या समजून आधी घेणं महत्वाचं आहे. हा, हे बोलले तुम्ही. हा. समजून घेणं महत्वाचं आहे. आणि आणि ते ते जर समजून समजलं. जर वागता आलं तर मग हा हा मी मग काय ठीक आहे तर म्हणजे बोललो. ओके. समजून जर वागलो तर आपल्याला सफरिंग नाही होणार. हा. सफरिंग नाही होणार. ओके. हम्म. वेदना नाही होणार आहे, दुःख नाही होणार आहे. कारण अल्टिमेटली युनिव्हर्सच आपल्याकडनं रोल प्ले करून घेते. तर रोल आपल्याला तो माहित पाहिजे फक्त. ओके. पण गिव्हन रोल प्ले केलाच पाहिजे. समोर जे दिसतंय ते शांतपणे, त्याला मी सांगतो की प्रामाणिकपणे, सात्विकपणे आणि निष्कामतेने. ओके, दॅट इज द 3 डायमेन्शनला आपलं ते वर्क झालं पाहिजे. ठीक आहे. आज आपण बॉडीला सुरुवात करतोय. बॉडी इज व्हेरी इम्पॉर्टंट. बॉडी महत्वाची का नाही? शरीर पाहिजे का नाही पाहिजे? अध्यात्म साधन करायला सुद्धा, परफॉर्मर. अध्यात्म करायला सुद्धा, रिअलायझेशन साठी सुद्धा शरीर फिट पाहिजे, परफेक्ट. म्हणून जर तुम्ही दासबोध वाचलात किंवा समर्थ रामदासांचं वगैरे साहित्य वाचलं किंवा कोणत्याही संतांचं साहित्य वाचलं तर त्यांनी शरीराकडे कधीही दुर्लक्ष करा म्हणून नाही सांगितलेलं. शरीर फिट ठेवा म्हणून सांगितलं. फक्त त्याच्यामध्ये अडकू नका म्हणून सांगितलं. अडकू नका म्हणजे त्याचं नको तितकं लाड म्हणजे आपण काय करतोय मी ते काय शरीराचा लाड करतो जे है ना. आणि शरीराचं लाड कोण करतं? आपलं मन करतं. सोल फक्त काय करतं? शरीराचा योग्य तो वापर करून घेतो जीवन जगण्यासाठी. पण मन काय करतं? डिपेंडंट बनवतं बॉडीला. ओके. सो दॅट इज द रिलेशन. माइंड इज, है ना, मन डिपेंडंट बनवतं शरीर. ओके. बॉडी ट्रायोजन ऑफ द बॉडी. किती थोडस 3-4 पद्धतीने आपण बॉडीला समजून घेणार आहे. पहिल्यांदा लिहून घ्या तिथं लेयर सिस्टम. बॉडी फिंगर. विच इज द बॉडी फिंगर? रिंग फिंगर, पोमो फिंगर. परत आपल्याला व्यवस्थित सगळं ट्रायोजन समजून घ्यायला लागेल.
गुड. बॉडी होमो. हा कलर कसं काय आला? बॉडी इज द होमो. आता आजकाल तुम्हाला फिंगर्सचं महत्व जास्त कळत असेल ना. हाताला तर आजकाल तुम्ही जास्त जपत असाल. मला तुमचे ना नंतर 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 हात सुद्धा सॉफ्ट होऊन जातील सारखं हे प्रॅक्टिस करून. बॉडी हात पूर्ण काय सॉफ्ट होऊन जाईल. बॉडी बिकम सॉफ्ट ग्लो ज्याला म्हणतो. अगदी कापसासारखे मऊ होऊन जातात हात. तुम्ही बघितलंय कधी ध्यान करणाऱ्या अगदी खोलवर मेडिटेशन करणाऱ्या लोकांची बॉडी जर बघितला तर पूर्ण सॉफ्ट असते, हार्ड नसते, स्टिफनेस नसतो. सो बॉडी ट्रायओरिजिन ऑफ बॉडी. बॉडी 4 डायमेन्शनला हे केली जाते. इथं लिहा, दिस इज द न्यूटन. बॉडी अकॉर्डिंग टू द करस्पॉन्डन्स सिस्टम. नाही समजलं. बॉडी अकॉर्डिंग टू द करस्पॉन्डन्स. करस्पॉन्डन्स सिस्टम. बॉडीला आपण करस्पॉन्डन्स सिस्टम न पण समजून घेऊ शकतो. करस्पॉन्डन्सचा अर्थ काय? कम्युनिकेशन. डायरेक्ट. कम्युनिकेशन. हा, कम्युनिकेशन. अजून सिमिलॅरिटी असते. करस्पॉन्डन्सचा अर्थ बघा बरं. करस्पॉन्डन्स करस्पॉन्डन्स सिस्टम. को रिलेशन म्हणायचंय तुम्हाला? को रिलेशन असतं. करस्पॉन्डन्स तुम्ही एक करस्पॉन्डन्सचा अर्थ बघा त्याच्यामध्ये. प्रेरणा. करस्पॉन्डन्स. देन मी शिकवत होते तुम्हाला करस्पॉन्डन्स सिस्टम. मला एक्झॅक्टली अर्थ आठवत नाही. क्लोज, सिमिलॅरिटी, इक्विव्हॅलन्स किंवा कनेक्शन. सॉरी, आवाज येतोय माझा? हो, आता आता येतोय. सॉरी. तो करस्पॉन्डन्स म्हणजे क्लोज सिमिलॅरिटी, क्लोज कनेक्शन. सिमिलॅरिटी है ना. हा, करस्पॉन्डन्स तिथे लिहा. करस्पॉन्डन्स मीन्स क्लोज सिमिलॅरिटी. म्हणजे खूप प्रोफेसरांनी जे सुजोग थेरपी दिलेली आहे त्याला करस्पॉन्डन्स सिस्टम म्हटलेलं. सिमिलॅरिटी इन दोन गोष्टींमधली सिमिलॅरिटी नुसार त्याला काय म्हणतो आपण? करस्पॉन्डन्स है ना. ओके, सिंपल. बघू किती हुशार आहात तुम्ही सगळेजण.
हात दिसतोय माझा? ब्रेक होत आहेस काही हो दिसतोय. हो. हम्म. हात दिसतोय? हो. हे काय दिसतंय कशाशी सिमिलर? त्याला म्हणतात लॉ ऑफ सिमिलॅरिटी. बॉडीशी सिमिलर. बॉडीशी बॉडीशी. सिमिलर आहे सर. छान. कोणी आन्सर दिलं? दर्शना. अरे वा, छान. ओके, गुड. बॉडीशी सिमिलर. ओके. तुम्ही सुजोग बद्दल कधी ऐकलं नाही ना? ऐकलंय सर. तर हा. येस. सो बॉडीशी सिमिलर. काय काय सिमिलॅरिटी सांगा बरं याच्यात? तो थंब आहे तो आपला हेड आहे. हे 2 लेग आहेत हम्म. आणि हे 2 हा. हँड आहेत. ते हँड गुड. म्हणजे थंबला आपल्या 2 आहेत ना, एक हा. नेक आणि हेड. दोन्ही हाताला कसे 3 आहेत पार्ट. शोल्डर, हा. एल्बो आणि रिस्ट. पायाला पण तुम्ही 3 आहेत. सुजोगचा ही अभ्यास केलेला दिसतोय. सुजोगचा अभ्यास केलेला दिसतोय तुम्ही. है नाही ना? ऐकलंय, वाचलंय जरा. छान, छान, छान. गुड, गुड. सो दिस इज द बॉडी सिमिलॅरिटी. है ना? सुजोग ह्याच्यावर पूर्ण डिपेंड आहे. These are the 2 legs. These are the 2 arms. And this is the head and neck. These 2 parts, त्या ज्या सांगतायत तसं, this represents your head. This represents your neck. This represents your, हे जे आहे ना हाफ, this is represents your chest, lungs, heart. This represents your abdomen. Exact similarity नाही आहे पण हे. These are 2 legs, middle. These are 2 arms. ज्याला आपण असं बॉडी उभा करतो त्याला. इट्स तुम्ही आज होम टाका सुजोग फॉर एव्हरीबडी म्हणून पुस्तक आहे एक छोटंसं, असावला पाहिजे तुमच्याकडे ऑनलाईन. छोटंसं अगदी बॉडीचे तुम्ही कोणताही आजार, ते प्रेशर पॉइंट्स टच, आज आपण म्हणजे मुद्रा फॉर्म मध्ये घेणारच आहे, पण बॉडीनुसार प्रेशर पॉइंट्स. तुमचं डोकं दुखायला लागलं आणि नुसतं ह्याला जर मसाज केला तर हेडेक विदिन 5 मिनिट्स तुमचं कमी होऊन जातं. कोणतंही हेडेक असू दे बॉडी डायमेन्शनला. नेक पेन असेल तर ह्याला मसाज केला तर तुमचं नेक पेन आपोआप निघून जातं. ओके. बट not only the acupressure, smile acupressure. You have to meditate on the smile. Just pass with the smile. It's not the smile, it's not only the pressure points. म्हणून प्रोफेसरांचा पहिला सब्जेक्ट आहे सुजोग, त्याच्यानंतर स्माइल मेडिटेशन, मग स्माइल ॲक्युपंक्चर, स्माइल ॲक्युप्रेशर. ओके. आता इथं मजा बघा, हे 2 काय आहेत? हे 2 पाय आहेत ना, हे 2 जे आहेत ते तुमचे अँकल जॉईंट आहेत खालचे. हे 2 नी जॉईंट आहेत आणि हे 2 हिप जॉईंट आहेत. ओके. दीज आर द 2. हे 2 हात आहेत ना. आता मी हा कोणता हात घेतलेला आहे? कोणता हात आहे माझा? राईट हँड. इफ यू आर टेकिंग द राईट हँड, दिस इज राईट लेग, दिस इज लेफ्ट लेग. This is right arm, this is left arm. If you are taking the left hand, this is the left leg, this is the right leg. This is the right hand, this is the left hand. And this is your head and neck. Okay. है ना. तर तुम्ही जनरली बरेच करस्पॉन्डन्स सिस्टम आहेत, ह्याला म्हणतात स्टँडर्ड करस्पॉन्डन्स सिस्टम. स्टँडर्ड करस्पॉन्डन्स सिस्टम. पण हे मुद्रासाठी वापरू शकत नाही, हे ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर साठी वापरलं जातं. मी तुम्हाला जे शिकवणार आहे ते मिनी करस्पॉन्डन्स सिस्टम, इन्सेक्ट करस्पॉन्डन्स सिस्टम नंतर शिकवीन मी. त्याला करस्पॉन्डन्सचा अर्थ काय? सिमिलॅरिटी. ओके. बरेच आहेत. तर बरेच करस्पॉन्डन्स सिस्टम आहेत. त्याला न्यूटो टाईप करस्पॉन्डन्स सिस्टम आहे, हेट्रो टाईप करस्पॉन्डन्स सिस्टम आहे, होमो टाईप करस्पॉन्डन्स सिस्टम आहे, न्यूट्रो टाईप, 1 स्टेम आहे, बरेच आहेत. पण आता ह्याला म्हणतात स्टँडर्ड. आता याच्यात 2, तुमचा स्पाईनचा जर प्रॉब्लेम असेल मणक्याचा, हे 2 पाय आहेत ना, त्या 2 पायांच्या पाठीमागं इथं तुमचे सगळे मणके येतात. इफ यू आर प्रेस हिअर, ह्या लाईन मध्ये, देन तुमचं बॅक पेन सगळं निघून जातं.
ओके, दिस इज द सुजोग थेरपी ऍक्च्युली. बट मी खूप पहिल्यांदा सुरुवातीला सुजोग खूप वापरायचो, पण आता नाही वापरत. गरज म्हणजे बिकॉज वापरत नाही, पण बेस्ट आहे, त्यात काही डाऊट नाही आहे. पण आय एम इंटरेस्टेड इन द स्माइल मेडिटेशन, स्माइल टेक्निक्स. ओके, बट कधी कधी वापरावं लागतं मला. अगदी अॅक्यूट टिपिकल बॉडी, आता माइंड मध्ये काही आहे नाही आहे, एनर्जी मध्ये काही नाही आहे, सोल मध्ये काही नाही आहे, पण बॉडी लेवलला एखादा डिसीज आला असेल तर बॉडी करस्पॉन्डन्स सिस्टम तुम्ही वापरून पटकन बरं होऊ शकतं. ओके, इन्स्टंट. आता सूचना झालंय, समजेनाच झालंय, यू कॅन यूज द बॉडी करस्पॉन्डन्स. अवेलेबिलिटी आहे तर वापरायला काय हरकत आहे, टूल आहे आपल्याकडे, इतकं सुंदर आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर आर्मीमध्ये अगदी सुजोगचे क्लिनिक आहेत. आर्मी मधल्या गव्हर्नमेंटनं म्हणजे यांनी सुजोग, बरेच आर्मी मधले सुजोग प्रॅक्टिशनर आहेत. प्रोफेसरांचं काम ऍक्च्युली आर्मीच्या लोकांच्यासाठी जास्त आहे. का बरं असेल? कारण आर्मीमध्ये इमर्जन्सीमध्ये तुम्ही काय करणार? इमर्जन्सीमध्ये ॲक्युप्रेशर आणि सुजोग ॲक्युप्रेशर स्पेशली इन्स्टंट हिलिंगसाठी. ओके, इव्हन मी तुम्हाला सांगतो, अगदी सुरुवातीच्या काळात किडनी स्टोनचे पेन, आता जो फोन आला होता ना मला, म्हणून कट झाला. ते 4 वर्षापूर्वी मला भेटलेलं पेशंट, त्याचा गुडघा दुखत होता. एकदम गावात शेतात काम करणारी व्यक्ती, ज्यांना इंजेक्शन गोळ्या औषधाशिवाय बरं वाटत नाही, त्यांना 4 वर्षापूर्वी कुठला मी पॉइंट प्रेस केला होता ते बरं झालं होतं. मला ते 4 दिवस झालं फोन करताय, ते तुम्हालाच दाखवायचं. आता त्यांना मी पॉइंट नाही प्रेस करणार, आता त्यांना मुद्रा शिकवणार. त्यामुळं 4 वर्षापूर्वी आला असतात तर मी तुम्हाला कदाचित ॲक्युप्रेशर पॉइंट्स प्रेस केले असते. आता मी मुद्रा, कदाचित आणि 2 वर्षानंतर मुद्रा पण नसतील, फक्त स्माइल शिकवेल. 4 वर्षांनी फक्त स्माइल कर आणि जावा. ओके, देर इज ऍडव्हान्स टूल होते. बट आपल्याला हे माहित पाहिजे आपल्याला. इमर्जन्सीमध्ये सगळं शास्त्र आपल्याला आहे ना. आध्यात्मिक व्यक्तीचं लक्षण दासबोधामध्ये सांगितलंय, सगळ्या शास्त्रांचा ज्याला अभ्यास आहे, आणि सगळ्या शास्त्रांचा अभ्यास असला पाहिजे आपल्याकडे, पण तो अभ्यास प्रॅक्टिकली असला पाहिजे, त्याला वापरता आलं पाहिजे. ओके, दॅट इज द सो दिस इज द करस्पॉन्डन्स सिस्टम. आता आपण जे शिकणार आहे ते मुद्रासाठी शिकणार आहे, आणि इतके फास्ट रिझल्ट आहेत, खूप सुंदर रिझल्ट आहेत. करस्पॉन्डन्स इन्स्टंट लेवलला तुम्ही बॉडी पेन रिझॉल्व्ह करू शकता. ओके, पण पहिला कोणत्या सिस्टम मध्ये, म्हणून सांगतो मी, मेडिकल सायन्स किती आहे, एमबीबीएसचा कोर्स किती आहे, एमबीबीएसचा कोर्स किती वर्षाचा असतो? 5 चार. years. 5 वर्ष. 5.5 वर्ष. एमडी मेडिसिन परत 3 वर्ष, आणि डीएम ना, ते सगळं तुम्हाला आता मी बॉडी ज्याला एक्सप्लेन करेल त्याला लक्षात येईल. आयुर्वेदाचा कोर्स किती आहे? 5.5 5. वर्षाचा बेसिक. बाकीचे हे सगळं जे शास्त्र आहे, मेडिकल सायन्स, सगळे फील्ड हे ट्रायओरिजिनने एक्सप्लेन केलं जाणार आहे पुढे जाऊन. त्यामुळे तुम्ही तयार व्हायला पाहिजे. कदाचित त्या लेवलला आहे हे सगळं. म्हणजे आपण जे ही बॉडी फिंगर घेतो ना, याला इतकं सिंपल समजू नका. हे ज्यावेळेला तुम्ही टच करताय, आपण आता तेवढं डीप लेवलला गेलेलो नाहीये, प्रत्येक सायंटिफिक आहे, पण ह्या फिंगर मध्ये सगळे बॉडी बद्दल जे सांगणारी शास्त्र आहेत, त्या फिंगर मध्ये एक्सप्लेन केले जाणार आहेत पुढे. त्याचं करस्पॉन्डन्स सिस्टम आहे ना, बाकीच्या सगळ्या फंक्शनल सिस्टम, ही इतकं डीप जाणार आहे. म्हणजे पुढं प्रत्येक गोष्ट ट्रायोर्जिननी एक्सप्लेन केली जाणार. अगदी इन्सुलिनचा रिसेप्टर कसा ब्लॉक होतो, इन्सुलिन रिसेप्टर ऍक्टिव्हेट कसा केला जातो, चालू आहे त्याच्यावर आपलं काम. कोणतं, आता एखादं ब्लड प्रेशरची गोळी घेतली तर बीटा ब्लॉकरची गोळी घेतली तर बीटा ब्लॉक करणारा पॉइंट कोणता, हा आपण शोधणार आहोत. यू हॅव टू टच दॅट पॉइंट अँड ड्रॉप द ब्लड प्रेशर. ओके, आणि हे प्रॅक्टिकली झालेलं आहे. मागच्या 2 बॅचच्या अगोदर 2 अॅनेस्थेटिक डॉक्टर होत्या जॉईन, त्यांनी हे अॅनेस्थेशिया देताना प्रयोग केलेले आहेत. पेशंट पॅनिक होतात तर त्यांनी मुद्रा दिलेली आणि मग अॅनेस्थेशिया दिलेली. लक्षात आलं? इतकं
इतकं परफेक्ट लेवलला आपण काम करू शकतो. पण आपल्याला त्याचं काय पाहिजे, इन्फॉर्मेशन पाहिजे, नॉलेज पाहिजे, तर आपण वापरू शकतो. ओके. आता बॉडीकडे तुम्ही डिफरंट डायमेन्शननी बघणार आहे, लक्षात घ्या. फिअरफुल नाही. डॉक्टरनी जरी कुठला रिपोर्ट सांगितला की असं असं आहे तुमचं, तर तुम्ही सांगता त्यांना, सर डोंट वरी, डू युअर जॉब, आय विल डू माय जॉब. ओके, बरोबर आहे ना? ठीक आहे. ओके, दॅट इज द करस्पॉन्डन्स सिस्टम. आपण जी करस्पॉन्डन्स सिस्टम शिकणार आहे ती थोडीशी वेगळी शिकणार आहे. घेऊया आपण. कोणत्या पद्धतीने? हेट्रो इज द फंक्शनल सिस्टम. डिटेल घेणार आहे मी हे फंक्शनल सिस्टम. होमो इज द लेयर सिस्टम. बॉडीला आपण डिवाइड करायचं ह्या सिस्टम्सनी, लेयर सिस्टम. हॅलो. आणि न्यूट्रो इज द स्ट्रक्चरल सिस्टम. स्ट्रक्चरल. न्यूट्रो इज द करस्पॉन्डन्स सिस्टम. हेट्रो मध्ये सगळ्या फंक्शनल सिस्टम येणार आहेत. होमो मध्ये लेयर सिस्टम येते आणि न्यूट्रो इज द स्ट्रक्चरल सिस्टम. आता हे जर प्रत्येकाचं आपण ट्रायोजन डिफरंट बघूया. आज पहिल्यांदा लेयर सिस्टम घेऊया आपण. ओके, हे समजालंय काय तुम्हाला? 4 मध्ये आपण डिवाइड केलं बॉडीला अकॉर्डिंग टू द ट्रायोजन. दिस जॉईंट, ह्याला जॉईंट म्हणतो आपण, दिस ब्रँच. हे पूर्ण बॉडीला कसं कसं आपण बघू शकतो, समजून घेऊ शकतो अकॉर्डिंग टू ट्रायोजन. करस्पॉन्डन्स सिस्टम, सगळ्या करस्पॉन्डन्स सिस्टम. दिस इज द फंक्शनल सिस्टम. आता फंक्शनल सिस्टम कोणत्या कोणत्या आहेत बघा. नर्वस सिस्टम, एंडोक्राइन सिस्टम, है ना, ऐकलाय शब्द हे? न्यूरोलॉजिस्ट नर्वस सिस्टम, एंडोक्राइनोलॉजिस्ट एंडोक्राइन सिस्टम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, गायनॅकोलॉजिस्ट वगैरे जे काम करतात ते. त्यानंतर स्केलेटल सिस्टम, ऑर्थोपेडिक, सगळे इथं येतात. हे एका जॉईंट वर आहे. आता त्याचं परत ट्रायोजन आपण डिटेल घेणार आहे, कोणती सिस्टम कोणत्या फोर्सनी इन्फ्लुएन्स केली जाते. ओके. त्यानंतर लेयर सिस्टम आपण शिकणार आहे. आणि त्यानंतर तिथे येतं स्ट्रक्चरल सिस्टम. इथल्या स्ट्रक्चरल सिस्टम as well as इथं नको, स्ट्रक्चरल सिस्टम्स लिहा. इथं करस्पॉन्डन्स सिस्टम as well as दुसरं एक लिहा, डेव्हलपमेंट ऑफ द स्ट्रक्चर. डेव्हलपमेंट, त्याला नाव ठीक आहे मी सांगतो ते शिकवताना, असू देते नाव, मला तर देता येत नाही त्याला. ओके, म्हणजे सेल पासून टिश्यू, टिश्यू पासून ऑर्गन्स, ऑर्गन्स पासून फंक्शनल सिस्टम आणि फंक्शनल पासून बॉडी. डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रिओ सिस्टम इथे येणार. डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रिओ सिस्टम म्हणजे गर्भ तयार होत असतानाची सेल पासून टिश्यू बनणं ते, है ना. डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रिओ सिस्टम, एम्ब्रिओ सिस्टम घ्या तिथं. एम्ब्रिओ सिस्टम म्हणजे सिंगल सेल पासून काय बनतं, टिश्यू बनतात. टिश्यू पासून काय बनतात, ऑर्गन्स बनतात. ऑर्गन पासून काय बनतं, आपलं सिस्टम्स बनतात, म्हणजे ज्या फंक्शनल सिस्टम सांगितल्या त्या. आणि फंक्शनल सिस्टम पासून काय बनतं, पूर्ण बॉडी बनते. डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी इन द एम्ब्रिओ. ओके, म्हणजे एम्ब्रिओ लाईफ मध्ये जर एखादं ऑर्गन वगैरे तयार होत नसेल, प्रॉब्लेम असतील, तर कुठला पॉइंट येतो, हा इथं येतो, प्रॅक्टिकल. ओके, तर आज आपण सोपं घेऊया लेयर सिस्टम. हाऊ मेनी लेयर्स आर इन द बॉडी? कोणते कोणते लेयर्स आहेत सांगा बॉडीचे. लेयर मध्ये समजायचं
म्हणजे सगळ्यात स्किन बाहेर वगैरे काय आहे? स्किन. हा, सगळ्यात बाहेर लेयर सिस्टम. ओके, इथंच घ्या वाटलंच तर, इथं तुम्हाला लक्षात येईल. लेयर सिस्टम. न्यूटो कुठं असतो? इथं. सेंटर. लेयर सिस्टम इज देन हेट्रो कुठं लिहायचं आता? हेट्रो कुठं घेऊ मी? कोणत्या साईडला घेऊ? या साईडला का या साईडला? राईट साइडला. राईट मीन्स हिअर और हिअर. लेयर लिहिलं लेयर्ड कुठं? लेयर लिहिलंय तिकडे येईल ना. बरोबर. का बरं? कारण दिस इज द पॉइंट, राईट. करंगळीच्या साईडचा. लेफ्ट हँड. Okay. Then homo is here and neutro is around. आता याच्यात थोडस ठीक आहे, कन्फ्युज नाही करत तुम्हाला. लेयर सिस्टम इज अगेन द 4 डायमेन्शन्स. सगळ्यात बाहेर काय आहे? स्किन. सगळ्यात स्किन. जो सगळ्यात बाहेर असतो तो हेट्रोफोर्स. सिंपल लक्षात ठेवण्यासाठी, स्किन इज द हेट्रो. then muscle is the neutro, connecting neutro. मसल्सच्या आतमध्ये काय आहे? बोन्स. बोन्स इज द होमो. अँड सगळ्यात आत काय असतात बोन्सच्या आतमध्ये? बोन मॅरो वगैरे काय ते लिक्विड. ऑर्गन्स. ऑल ऑर्गन्स आर प्रोटेक्टेड बाय बोन्स ना. कसं सर? अच्छा, म्हणजे तसं ओके, रिब केज वगैरे. ओके. स्किन. चला इथं पकडा आता. थोडस असं करताय का कधी तुम्ही? करा थोडं. स्माइल करा. जर नवरा बायको असतील तर एकमेकाची करा, म्हणजे अजून प्रेम वाढेल तुमचं. ओके. ते तुम्हाला गप्पा सांगतो. मी ज्यावेळेला घरातून निघतो त्यावेळेला देवांशचे आणि अन्वाचे असे गाल हे करतो ना त्यांना, तर ते अजून आता नाही म्हणत, ते लहानपणी म्हणायचे. मम्माचे, आजीचे, आईचे, तर ते सगळ्यांचे करायला लागायचे. मग दॅट रिलेशन शुड बी डेव्हलप विथ द स्माइल. ओके ना. म्हणजे आजी माझी 90 वर्षाची आहे, 95 वर्षाची, तिचे पण असं करून यावे लागतं. शी इज ऑल्सो द स्माइल ना. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. that creates your smile connectivity. Okay, that purity. Okay, ठीक है. That is the smile. This is the skin. कधी तुम्ही शरीराला कधी हात लावताय? कधी प्रेमानं हात लावलाय आपल्या शरीराला? किती लोकांनी? पहिला दुखलं की आरशामध्ये बघताना, तोंड धुताना. दुखायला लागलं की जातो ना हात. दुखायला लागलं की का जातो बरं हात? बिकॉज हँड हॅज द हिलिंग पॉवर. यस, प्रेस है ना. सो नॅचरली टच हॅज द हिलिंग पॉवर. नॅचरली टच. म्हणून रोज सकाळी उठल्यानंतर मेडिटेशनला वेळ नाहीये असं म्हणूच शकत नाही. मला कोणी कारणच देऊ शकत नाही की सर वेळ नाहीये मेडिटेशनला. बरेच जण आता सगळे जे क्लास जॉईन करतायत ते वेळ काढूनच जॉईन करतायत, ते कॉन्शियस आहेत म्हणून. पण बरेच जण म्हणतात बघा, सर इथं श्वास घ्यायला वेळ नाही आणि मेडिटेशन कोण करायचं म्हणतात. मला उत्तर देत. आता कमी झालेत, कारण माझं उत्तर तर ठरलेलं असतं. तशा लोकांना त्या भाषेत मी बोलतो. मी त्यांना उत्तर देतो, समजा आता हार्ट अटॅक आला
आणि आयसीयू मध्ये जायचं वेळ आली तर विचार करणार काय, आता मला म्हणणार काय वेळ नाहीये म्हणून. हे माझं जसं समोरची व्यक्ती असेल तसं माझं उत्तर असतं, त्याला ठरलेलं असतं. ओके, सो मेडिटेशन रोज सकाळी स्माइल बाथ. उद्यापासून काय करा, जस्ट स्माइल, टच ड्युरिंग द बाथ. ओके, दॅट विल हील युअर स्किन प्रॉब्लेम्स. इतकं फास्ट आहे, इतकं तुम्हाला, कारण तुमच्या प्रत्येक पेशीला प्रेमाची गरज आहे. एव्हरी सेल इज द लिव्हिंग बिंग ना, एव्हरी सेल इज द लिव्हिंग बिंग. तिथं लिहून ठेवा, एव्हरी सेल हॅज इट्स ओन सोल, ओन माइंड, ओन एनर्जी, ओन फिजिकल बॉडी. एव्हरी सेल इज लिव्हिंग बिंग ना. तुमच्या स्किनच्या प्रत्येक सेलला प्रेमाची गरज आहे. इफ यू टच दॅट एरिया विथ द स्माइल, लव, म्हणून पहिल्यांदा इमोशन सगळे शिकवले तुम्ही. देन दॅट एरिया बिकम्स हील्ड. परवाची मी केस सांगितली ना तुम्हाला, एक मुलगीची, तिचं ब्लॅकिशनेस पूर्ण गेलं बरं का. ती काल फॉलोअपला आलती माझ्या, 5 दिवसात फक्त. सगळे डॉक्टर्स झालेत, सगळे डॉक्टर्स, कारण नव्हतं सापडत, काहीच कारण नाहीये. फक्त इथं काहीतरी पॅचेस उठतात आणि पेन चालू होतं, सिव्हिअर पेन असतं. मी तिला फक्त काही मुद्राज आणि मेडिटेशन्स दिले होते. ओके, बरंच तिचं ब्लॅकिशनेस कमी झालेलं. डायग्नोसिसच नव्हतं होत तिचं. सो स्किनच्या आतमध्ये काय, टच करा, स्किनच्या आतमध्ये काय, मसल्स. ओके, स्किन आणि मसलच्या मध्ये फॅट असतं. स्किन आणि मसलच्या मध्ये फॅट असतं. ओके, फॅट इज अगेन द, फॅट कशात घेणार तुम्ही, स्किन मध्येच घ्यायचं आहे. स्किनचाच भाग आहे तो, स्किनच्या अंडर आहे. त्यामुळे फॅटी असेल, फॅटी, तर हे फॅट कमी करायचं असेल तरी होमोचा हेट्रो का घेतोय लक्षात यायला पाहिजे. लेयर सिस्टम नुसार घेतोय आपण. स्किनच्या आतमध्ये मसल्स आर द न्यूट्रो, आणि मसल्सच्या आतमध्ये काय आहेत, बोन्स, युअर बोन है ना. म्हणजे बोन्सचे कोणते प्रॉब्लेम्स असतील तर कुठे घेणार तुम्ही, इथं. होमोचा होमो. मंत्र कोणता, ओ ओ ओ, ट्रिपल ओ इज द मंत्र फॉर द बोन्स डिसऑर्डर्स. बोन डिजनरेशन वगैरे ऐकलंय ना, बोनचं डिजनरेशन होतं, विटॅमिन डी डेफिशियन्सी, जे काय असेल, बोन रिलेटेड प्रॉब्लेम्स, फ्रॅक्चर झाला असेल एखाद्या व्यक्तीचं तरी तिथंच येणार बोन्स. स्किन प्रॉब्लेम, सिंपल तिथं लिहा, स्किन प्रॉब्लेम साठी कोणता, एनी स्किन प्रॉब्लेम, फंगल इन्फेक्शन असेल, कोणतंही असेल, होमोचा हेट्रो. आता इथं फिंगर कोणती होणार, आता हे डाव्या हाताला घेतले आपण, होमोचा हेट्रो है ना, हेट्रो. फिंगर कोणती ओपन होणार इथं, हेट्रो. आता स्किन मध्ये परत तुम्ही जाऊ शकता, तिथं लिहा वाटलं असतं, स्किन टिपिकल स्किनचे काय काय होतात, सोरायसिस लिहा. सोरायसिस साठी हा पॉइंट येतो, हेट्रोचा न्यूटो. दिस इज द सोरायसिस. शब्द ऐकलाय, सोरायसिस आजार. ओके, देन स्किनचं इन्फ्लामेशन असेल, सूज असेल, रेडिशनेस असेल तर हेट्रो. सिंपल तुम्ही कलर वरनं लक्षात घेऊ शकता. आता इथं कलर तुम्हाला उपयोगी पडतील बघा, है ना. स्किनचा रेडिश कलर असेल तर कोणता, हेट्रो. स्किनवर समजा ब्ल्यूइश पिगमेंटेशन असेल, ब्लॅकिश असेल, ब्ल्यूइश असेल तर होमो. ओके, देन है ना, हेट्रो आणि होमो त्या पद्धतीने वापरू शकता, सिंपल आपल्याला समजण्यासाठी. किंवा स्किन नेक्रोसिस होत असेल, ब्लॅकिश होत असेल, देन न्यूटो. That blackishness is itself representing the skin is going towards the neutral dimension. मतलब झिरो वर्ल्ड कट चाललेले.
रेडिश मतलब हेट्रो, इन्फ्लामेशन, है ना. एखादा मार लागल्यानंतर काय होतं, कधी कधी ब्ल्यूइश होतं ना, ब्ल्यू स्किन होते बघा, ट्रॉमा, दॅट इज द होम. ओके. किंवा असं पण घेऊ शकता, सोरायसिस साठी, टिपिकल आजारांच्या साठी सोरायसिस साठी इथं येतं. ओके. त्यानंतर इन्फेक्शन्स, स्किन इन्फेक्शन्सची गोष्ट घ्या, स्किन इन्फेक्शन. ओके. फंगल इन्फेक्शन इज न्यूट्रो, ग्रीन. फंगल इन्फेक्शन इज न्यूट्रो, बॅक्टेरियल इन्फेक्शन इज होमो, आणि व्हायरल इन्फेक्शन इज हेट्रो. हर्पीज झुस्टर ऐकलाय? हर्पीज झुस्टर, हर्पीज झुस्टर, हर्पिक सिम्प्लेक्स इथं येतं, है ना. आणि बॅक्टेरियल किस्तोड होतात बघा, किस्तोड बॉइल्स होतात ना, दॅट इज द होमो. हे लक्षात यायला पाहिजे तुमच्या. ओके. नाही समजलं तर सिंपल कोणती, एनी स्किन इन्फेक्शन, एनी स्किन प्रॉब्लेम, दिस. ओके. तर ऍक्ने कुठे येतं? एक्ने इज द हेट्रो. ओके. हेट्रोचा हेट्रो. ओके. लक्षात आलं स्किनचे प्रॉब्लेम्स. आता स्किनच्या डॉक्टरकडे जास्त जावं नाही लागणार तुम्हाला, जर तुम्ही हे मेडिटेशन शिकलात. हा, इट्स फॅक्ट. होतं, प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. हे कशावर येईल? बऱ्याच जणांना चिंता असते, काय? मेलेझमा, वांग. स्त्रियांचा कॉमन प्रॉब्लेम असतो स्त्रियांचा. वांग आलं, कोणता येईल म्हणजे वांग येणं? कोणती एनर्जी आहे वांग म्हणजे? डार्कनेस. बॉईल आहे का? डार्कनेस. म्हणजे काय? वांग म्हणजे काय? मेलेझमा असतो बघा, इथं पॅचेस सुटतात बघा स्त्रियांना बऱ्याच वेळा. ओके ओके ओके. पिगमेंटेशन. पिगमेंटेशन, त्याला मेलेझमा म्हणतात, है ना, ओके. पिगमेंट. सो देर इज अ ड्रायनेस एनर्जी, बिकॉज ऑफ द ड्रायनेस एनर्जी दॅट क्रिएट्स, है ना. 90% जर तुम्ही हिस्ट्री बघितला ना, दे आर इन द सॅडनेस मूड. बऱ्याच ज्या स्त्रिया सॅडनेस मध्ये असतात त्यांना तो मेलेझमा उठलेला असतो. आता स्किन, दॅट इज द होमो फिनॉमिना, होमो. त्या व्यक्तींना ही मुद्रा देऊ शकतात. स्किन कॅन्सर कशात येणार? बऱ्याच जणांना स्किन कॅन्सर असतो. कॅन्सर इज न्यूटो, हेट्रोचा न्यूटो. कॅन्सर, सोरायसिस ही सगळे इथं येतात, हेट्रोचा न्यूटो. ओके. डार्क सर्कल्स, न्यूटो. न्यूटोवर ब्लॅक. न्यूटो किंवा होमो दोन्ही पण येऊ शकतात, पण न्यूटो घ्या तुम्ही. हे डार्क सर्कल्स. स्टोमॅटायटिस, तोंड येणं, हेट्रो. तोंड येतं ना बऱ्याच जणांना, कुठं पण रेडिशनेस येणं, दॅट इज द हेट्रो. रेड पॅचेस, स्किन बर्न, हेट्रो. स्किन बर्न इज हेट्रो. सूर्याच्या ह्याच्यामध्ये प्रकाश, सूर्याचं जर हे होत असेल, सेन्सिटिव्हनेस येत असेल, हेट्रो. ओके. इझी. आता थोडस असं वाटतंय काय आपलं चालू झालं असं? बॉडी बद्दल आपण चालू केलं ना, प्रॉब्लेम्स. ओके, गुड. स्किन, स्किन नंतर बोन्स. बोन्सचं कोणते येतात? बोन्स इज द होमो, होमोचा होमो. बोन्सचे कोणते कोणते? ऑस्टिओपोरोसिस लिहा, हाडांची झीज होणं, होमो. फ्रॅक्चर्स, होमो. त्यानंतर अजून हाडांचे विकार काय असतात? झीज होते, गुडघे, नी सर्जरीज, हिप रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेंट.
स्केलेटल तुम्ही हाडांच्या डॉक्टरांच्याकडे ज्या गोष्टीसाठी जाताय ते सगळे येतात ह्याच्यात. ओके. हा, बोन कॅन्सर असल्या, बोन कॅन्सर होमोचा न्यूटो. बराच ह्यांच्यात आता बोन कॅन्सर बऱ्याच जणांच्यात मिळायला लागला. वी कॅन प्रिव्हेंट दॅट कॅन्सर ऑल्सो विथ दिस मेडिटेशन. बोन कॅन्सर. ऑस्टिओपोरोसिसचं कुठलं सांगितलं सर? होमोस. सर आता हे होमो फिंगर आहे आणि ते जर म्हणजे ते 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 बॉडी म्हणून पण घेता येत आहे किंवा आपण प्रोजेक्शन करून होमो फिंगर कशासाठी घेऊ शकतो माइंड, म्हणजे मग जे डोक्यात विचार करून त्याप्रमाणे ते फिंगर घेतलं असेल त्याचा इफेक्ट कॉन्शियसनेस. आहे का Yes. कॉन्शियसली करायचं? Consciousness works. Okay, that is the triorigin consciousness. पण when this म्हणजे is given to a patient, patient doesn't know. जसं आता तुम्ही मला काही मुद्रा दिल्यात, मला त्याचा अर्थ नाही माहिती आता. सो आय एम बरोबर. नॉट डुईंग इट कॉन्शियसली. But पण my it works. consciousness works. My consciousness works. ओके. I know about that ना. जसं सिंपल उदाहरण देतो. एखादं डॉक्टरनी मेडिसिन प्रेस्क्राईब केलं. वी आर अनअवेअर्ड अबाउट दॅट मेडिसिन ना. बट दॅट मेडिसिन वर्क्स. सो Got दीज it. आर द नथिंग बट द मेडिसिन्स. है ना. बऱ्याच वेळेला तुम्ही हा अनुभव घ्या बघा. म्हणजे उदाहरण निघाले तर सांगतो मी तुम्हाला. तापासाठी औषध काय आहे? जनरली Paracetamol. पॅरासिटामॉल दिलं जातं. पण पॅरासिटामॉल मेडिकल वाल्याला देणं, बघा हा, मेडिकल वाल्याकडनं पॅरासिटामॉल घेणं, नर्सनी पॅरासिटामॉल देणं आणि डॉक्टरनी पॅरासिटामॉल देणं, ह्याच्यात काय फरक आहे का नाही? ह्याच्यात काय फरक आहे का नाही? डॉक्टरनी खरं अभ्यास केला असेल तर बरं का, 5.5 वर्षाचा. नाही तर डॉक्टरपेक्षा नर्स हुशार असतात कधी. आलं का लक्षात? कॉन्शियसनेस मॅटर्स. त्या पॅरासिटामॉल बद्दल कुणाचं किती ज्ञान आहे, दॅट ज्ञान वर्क्स, हे लक्षात घ्या. म्हणून ज्ञान हे फार महत्वाचं आहे. ज्ञान आणि एक्सपिरियन्स. ओके. पॅरासिटामॉल देणारी भरपूर लोक आहेत, पण त्या व्यक्तीला तो आजार म्हणजे त्या फिवर, if that works, consciousness definitely work. Consciousness means the knowledge and the experience of that paracetamol. म्हणजे मुद्रा जेवढ्या मी त्याचा संदर्भ घेऊन सांगतो, जेवढं तुम्ही कॉन्शियसली त्या गोष्टींना यूज कराल तेवढं इफेक्ट जास्त असतो. ओके. माधवीजी, काल पेन कसं आहे आता? परत आलं काय? आता मगाशी थोडंसं चालू झालं होतं, पण मी आता परत ती मुद्रा तुम्ही काल सांगितलेली पकडली आता. आज म्हणजे काहीच नव्हती, दिवसभर काही नव्हती. आता मी बसल्यावर मला मगाशी थोडंसं जाणवलं, पण फार कमी. काल मला खूपच कंटिन्युअस कळा येत होत्या. ओके. मला हे सांगायचं आहे की तिथं लिहून ठेवा, जेवढा तुमचा ट्रायोजिन कॉन्शियसनेस डेव्हलप होईल तेवढे तुम्हाला ह्याचे रिझल्ट फास्ट मिळतील. म्हणून रिपीटेडली क्लासेस, मी असं नाही म्हणत आहे की रिपीटेडली करा, दॅट्स नॉट माय इंटेन्शन, बट यू हॅव टू डेव्हलप दॅट कॉन्शियसनेस. है ना. मी तुम्हाला जेवढं शिकवतोय, जेवढे क्लासेस घेतोय, तेवढा माझा कॉन्शियसनेस डेव्हलप होतोय. पण मग तुम्ही एका लेक्चरमध्ये म्हणालातच सर की त्या मुद्रा आता तुमच्यावर काम करत नाहीत. तुम्हाला काही इश्यू असेल तर तुम्ही फक्त पुस्तक ओपन करून ते वाचता, कारण त्या मुद्रा जर कॉन्शियसनेस जास्त डेव्हलप झाला असेल तर त्या मुद्रा शुड वर्क, राईट? बट यू सेइंग इट डझंट वर्क. रीडिंग अ बुक वर्क्स. दॅट्स द दॅट इज द ओनली थिंग. टूल ना. मुद्रा इज अ टूल. मुद्रा ही टूल आहे. ओके. But that Mudra is the works tool, with Sankey is the consciousness. tool. Consciousness is the matter.
तुम्ही एका चेतनेच्या स्तराला गेल्यानंतर देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ द मुद्राज. मी जसं मगाशी म्हटलं तसं मला आता सुजोक नाही वापरावं लागत. ओके, मी म्हणून मगाशी सांगितलं. आणि थोड्या दिवसांनी कदाचित मी क्लासमध्ये मुद्रा शिकवणारच नाही, फक्त शिकवेन स्माइल कशी ऍक्टिव्हेट करायची. आणि काही दिवसानंतर सोल मेडिटेशन मध्ये काही नाही, फक्त तुम्ही येऊन बसायचं, मी येऊन बसणार, फीस तेवढी द्यायची मला, आणि आपण फक्त ध्यान करणार आणि जाणार. ओके, दॅट इज द वे. हा, दॅट इज द वे, लाईक अ बुद्धा कॉन्शियसनेस. बुद्धा इज द ग्रेट हिलर ना. बुद्धापाशी लोक येऊन बसायचे, त्या बुद्धाने फक्त एक नजर टाकली, जस्ट बुद्धा ध्यान. दॅट इज द स्टोरी, बट दॅट इज द मे बी द रिअलिस्टिक, because professor do that practices, that dimension. Okay, so just open the eye, Buddha, and just observe that personality and that person's त्याच्या डोळ्यातून गळगळ पाणी निघायचं आणि तो हील व्हायचा आणि जायचं. दॅट इज द स्माइल. दॅट इज नोन एज द दृष्टी हिलिंग. यू नो अबाउट द दृष्टी हिलिंग? जसं ज्ञानेश्वर माऊलींची दृष्टी, तो प्रकाशच सफिशियंट असतो तो हील करण्यास. बट दॅट कॉन्शियसनेस शुड बी अपग्रेडेड. ओके, हा काही चमत्कार नाही, दॅट इज द कॉन्शियसनेस. जसं टच करून बरं वाटतं तसं दृष्टी आहे, तेवढ्या दृष्टीमध्ये साधनेमध्ये ताकद असते. ओके, सो कुठं होतो आपण? बॉडी. सो इन ॲलोपॅथी सिस्टम ऑल्सो, इन आयुर्वेदा सिस्टम ऑल्सो, आयुर्वेदामध्ये काय वापरलं जातं? गुडूची नावाची वनस्पती वापरली जाते ज्वरासाठी, गुडूची. त्या गुडूचीचं ज्ञान किती आहे त्यावर त्या वैद्याची त्याच्यावर रिझल्ट कळतात, त्याला आपण एक्सपिरियन्स म्हणतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी गुळवेल का सर? गुळवेल. गुडूची म्हणजे गुळवेल है ना. आता गुडूचीचे ज्वरासाठी पण वापरलं जातं, इम्युन सिस्टम साठी पण वापरलं जातं. कोण कसा वापर करेल सांगू शकत नाही. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आयबीप्रोफेन ऐकलाय गोळी? आयबीप्रोफेन. ओके, आयबीप्रोफेन कशासाठी आहे ऐकलाय? पेन साठी आहे, सिव्हिअर पेन साठी. अजून म्हणजे हार्ट पेन, म्हणजे चेस्ट पेन होताना देतात ना. पेन वापरण्यासाठी, तापासाठी वापरतात. बट आयबीप्रोफेन इज द मेन अँटी इन्फ्लामेटरी. जो विजडम डॉक्टर असेल तो कॉन्शियसनेस काय वापर? अँटी इन्फ्लामेशन म्हणून वापरेल. आता ते अँटी इन्फ्लामेशन तुम्ही जर बघितला, पेनचा कॉजच आहे इन्फ्लामेशन. पेन किलर म्हणून वापरला तर मेडिकलवाला काय देईल? मेडिकल स्टोअरवाले काय म्हणून देतील? इट्स अ पेन किलर म्हणून. एखादे नर्स असतील, त्यांचा कॉन्शियसनेस काय असेल? पेन किलर प्लस थोडस ताप कमी होण्यासाठी. पण डॉक्टरला काय माहिती आहे? इट्स नॉट पेन किलर, इट्स अ पेन किलर, बट सगळ्यात पहिला ते काय काम करतं? बॉडी मधलं इन्फ्लामेशन कमी करतं. सो इन्फ्लामेशन इज द रूट कॉज ना ऑफ द पेन. समजाले मला काय सांगायचंय? म्हणजे तुम्ही त्या मेडिसिन बद्दल किंवा त्या गोष्टीबद्दल किती जाणकार आहात त्याच्यावर तुमचा कॉन्शियस ते वर्क करतं. म्हणून एखाद्या डॉक्टरचा गुण येतो, एखाद्या डॉक्टरचा गुण येत नाही. याचं कारण ते आहे. गुण म्हणजे येतो म्हणजे कॉन्शियसनेस. ओके, म्हणून MBBS किंवा MD होणं किंवा डॉक्टर मेडिकल होणं किंवा कोणतीही डिग्री घेणं इट्स सेल्फ इज अ मेडिटेशन. किती साधना लागते, किती तप लागतो ना. 12 वर्षाचा तप आहे एखादं डॉक्टर व्हायला. दे आर ऑल्सो मला जर कोण म्हटलं की आम्ही ध्यान वगैरे करत नाही, तुम्ही जे केलंय ते सगळं ध्यानच आहे, फक्त तुम्हाला माहित नाहीये. स्वयंपाक शिकायला सुद्धा ध्यान लागतं ना, बरोबर आहे ना. एखादा स्वयंपाक चांगल्या पद्धतीने करायला ध्यान पाहिजे की. प्रत्येक गोष्टीत मेडिटेशन आहे, फक्त ते आपल्याला माहित नाही आणि त्याचा आपण आनंद घेत नाही, म्हणून ते ध्यान वाटत नाही.
ओके. आता इथं सुद्धा स्वयंपाक करणं कामवालीनं प्रोफेशन म्हणून करणं आणि आपण आपल्या माणसासाठी करणं हा जो डेफिनेटली. जो आहे डेफिनेटली फरक आहे. दॅट इज द कॉन्शियसनेस ना. भाव महत्वाचे आहेत, कॉन्शियसनेस हो. महत्वाचे. माझ्या मुलांसाठी माझ्या नवऱ्यासाठी मी बनवते हे. स्वतःसाठी पहिल्यांदा स्वतःसाठी म्हटलं पाहिजे. बरोबर. हा, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण बऱ्याच स्त्रिया काय करतात दुसऱ्यांच्यासाठी, पण पहिला स्वतःसाठी पण बऱ्याच वेळेला होतं. दॅट इज द वे. सो होमो बोन्स. ओके. आणि मसल्ससाठी मसल लिहा तिथं. मसल्स म्हणजे मसल्स आणि टेंडॉन्स लिहा, है ना. मसल्स आणि टेंडॉन्स. मसल टिअर होणं, मस्क्युलर पेन, मस्क्युलर क्रॅम्प्स, ह्याच्यासाठी कोणता येणार? होमोचा न्यूट्रो आणि या हातामध्ये फिंगर न्यूट्रो. मसल्स, एनी मसल्स. पायात गोळे वगैरे येतात ना बऱ्याच जणांना, मसल विकनेस असतो बघा बऱ्याच वेळेला. मस्क्युलर पेन असतं बऱ्याच वेळेला, असतं ना. मस्क्युलर लचकण्याचा जो प्रकार होतो तो मसल्सचा आहे. ओके. मेनिस्कस लिहा तिथं. मेनिस्कस टिअर्स बरेच जणांचे होतात. टेंडॉन टिअर होतो, मेनिस्कस टिअर होतो. दॅट इज न्यूट. मसल्सची तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी वापर करू शकता. आणि त्याच्यामध्ये आतमध्ये काय आहेत? ऑर्गन्स. सगळे ऑर्गन्स 22 प्रकारचे आपण ऑर्गन्स बघितले ना, ते इथे येतात. होमोचा न्यूटो ऑर्गन्स, ऑल ऑर्गन्स. दुसऱ्या हातामध्ये न्यूटो. ऑर्गन्स आता बऱ्याच ठिकाणी येणार आहेत, कन्फ्युज नाही व्हायचं. हे लेअर सिस्टम नुसार ऑर्गन्स घेतलेले आहेत आपण. ओके. लेअर सिस्टम नुसार, स्ट्रक्चर सिस्टम नुसार येणार आहेत, फंक्शन सिस्टम नुसार येणार आहेत, पण लेअर सिस्टम नुसार. ओके. एक्टोडम, मिझोडम आणि एंडोडम ऐकलाय? एक्टोडम पासून काय बनतं, मिझोडम पासून काय बनतं, होमवर्क आहे तुमच्यासाठी. आणि एंडोडर्म पासून काय बनतात. ओके. शरीराला समजून घेणं गरजेचं आहे आणि समजून घेतल्यानंतर तुमच्या शरीराची व्याधी आपोआपच निघून जाणार. बिकॉज यू आर लुकिंग दॅट skin with the smile, you are looking the bones with the smile. गुड. आज आपण लेअर सिस्टम घेऊया. उद्या नाही आहे, उद्या मी ट्रॅव्हल करतोय, परवा दिवशी आपण. तोपर्यंत तुम्ही थोडस बॉडी बद्दल इन्फॉर्मेशन घेऊन ठेवा, शरीराबद्दल अभ्यास करा थोडासा. ओके. ओके. आज काय घेऊया आपण? बॉडी स्माइल मेडिटेशन घेऊ. बॉडीमध्ये पण आपण लेअर सिस्टम घेऊया. लेअर सिस्टम मध्ये काय काय बघा, ऑर्गन्स आतून बाहेर जाऊ शकता, ऑर्गन्स, बोन्स, मसल्स आणि स्किन. डायग्राम जरा एकदा दाखवा बरं. डायग्राम. मला वाटतं हे शिकवलं नाही मग अगोदरच्या क्लासेस मध्ये ना मी कधी. नव्हतं हे कॉरेस्पॉन्डन्स फंक्शनल असं नव्हतं घेतलं. नाही. ओके. ओके. आणि होमोल हा बोच. हा बस बस झालं सर.
Okay, so just today is the body smile meditation. है ना? प्रोफेसरांनी बॉडीला, माइंडला, एनर्जीला या सगळ्यांना तीर्थक्षेत्र म्हटलेलं आहे. युअर बॉडी इज युअर पिल्ग्रिमेज है ना, तीर्थक्षेत्र म्हटलेलं आहे ना. सो बॉडी स्माइल मेडिटेशन. एका हातामध्ये बॉडी, दुसऱ्या हातामध्ये लेअर सिस्टम. जस्ट ऑब्झर्व युअर बॉडी है ना. ते स्कॅन कसं करतो आपण ना, याला म्हणतात बॉडी स्कॅन मेडिटेशन. लिहून ठेवा वाटलंच तर. बॉडीला स्कॅन करायचं है ना, बाहेरून आतमध्ये. स्किन, मसल, बोन्स आणि टिश्यू. ओके, स्कॅनिंग मशीन. आणि तुमचे स्कॅन कुठले? डोळे. जस्ट ऑब्झर्व, स्कॅन. ओके, बॉडी स्कॅन में. Just close your eyes and just observe your body from the outside to the inside. With the smile. Just observe your skin from head to the toe. Just observe your skin with the smile. In your scanning, if there is any disharmony of the skin, just pass the smile to that area. म्हणजे समजा कुठं ब्लॅकिश स्पॉट असतील, कुठं तुम्हाला जाणवत असेल माय स्किन इज नॉट स्माइलिंग, then pass the smile. Naturally, that skin becomes harmonizing with the smile. Then the muscle layer, any muscular pain in your body, anywhere, just observe that area with the smile. Muscle pains at any dimension, head, neck, chest, abdomen, any level. Then bones, any bone, even तुमचं जर पास्ट हिस्ट्री असेल कोणती बोन फ्रॅक्चरची किंवा बोन इंजुरीची, दॅट एरिया शुड बी स्माइलिंग. तिथेही तुम्ही स्माइल पास करू शकता. तिथं जे काही अजून इम्बॅलन्सेस असतात, तिथं पेन असतं, दॅट विल बी रिझॉल्व्ड विथ द स्माइल. देन युअर इंटरनल ऑर्गन्स आपण डिटेल घेणार आहे. But internal organs, brain, heart, lungs, spleen, pancreas, all the internal organs. Just pass the smile to that area. Just pass the smile to that area. Just enjoy the body smile meditation. Body is most fundamental tool for our self, our life. So body smile meditation. Just